ज्याप्रमाणे राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्येही 2 उपसरपंच निवडीला मान्यता द्यावी अशी मागणी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे। जारकरवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक व लोकनियुक्त सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती व त्यानंतर काल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एका उपसरपंचाची अधिकृत निवड केली असून ग्रामपंचायत सदस्यांनी दुसऱ्या उपसरपंचाची ठरावाद्वारे निवड केलेली आहे। आपल्या सोबत आहेत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाद्वारे दुसऱ्या उपसरपंचाची निवड केलेले सचिन टावरे। सचिनजी, काय सांगाल तुमच्या ग्रामपंचायतीची व तुमची 2 उपसरपंचाबाबत नक्की काय मागणी आहे? आमची काय मागणी, जो राज्यात पॅटर्न आहे तो पॅटर्न आम्ही आमच्या गावामध्ये राबवण्याचं ठरवलं। सर्व जारकरवाडीतील ग्रामस्थांनी आम्हाला लोकनियुक्त सरपंच असेल, सदस्य असेल, या सर्वांना बिनविरोध निवडून दिलं आणि राज्याचा पॅटर्न आम्ही आमच्या गावामध्ये राबवण्याचं ठरवलं आणि त्यामधून सर्वांना संधी मिळेल। ज्या पद्धतीने राज्यामध्ये कारभार चालतो त्याच पद्धतीने कारभार गाव पातळीवर सुद्धा चालावं अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची इच्छा होती। ती इच्छेप्रमाणे आम्ही आमचा सर्व ग्रामस्थांचा, सदस्यांचा, सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तो पाठवलेला आहे आणि त्याला निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी मान्यता द्यावी असं आम्हा ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे। ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं, गावची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती, त्यानंतर काल तुमच्या गावामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली। ही उपसरपंच पदाची निवडणूकही बिनविरोध पार पडली, मात्र यावेळी तुम्ही 2 उपसरपंच निवडले आहेत, ते कशा पद्धतीने निवडलेत काय सांगाल? जी शासनाची प्रोसेस आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1859च्या नियमाप्रमाणे ती निवड आम्ही बिनविरोध केलेली आहे आणि ती बिनविरोध करत असताना 2 आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली की 2 आम्हाला उपसरपंच राज्याप्रमाणे नेमायचे, तर ते म्हटल्या कायद्यामध्ये तशी तरतूद नाही। मग तरतूद नाही तर महाराष्ट्राचे 288 आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करत आहेत, ते त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने कायदा बदलतात। ज्यावेळी बीजेपीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी जनतेतून सरपंच आणि त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, त्यांच्या आघाडीचं सरकार झालं, त्यावेळी पुन्हा सदस्यातून सरपंच, आता पुन्हा आघाडीचं युतीचं सरकार झालं, त्याच्यामध्ये पुन्हा आता जनतेतून सरपंच। मग यांचे कायदे सरकार बदललं का कायदा बदलतो? मग जर तुम्ही कायदे बदलत असेल तर ग्रामस्थांना सुद्धा स्थानिक लेवलवरती सर्वांना संधी मिळावी या उद्देशानं हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवावा अशा या उद्देशाने आम्ही या पद्धतीने निवड केलेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक उपसरपंच याची अधिकृतपणे निवड केलेली आहे, मात्र तुमची निवड दुसरा उपसरपंच म्हणून झालेली आहे, ती कशा पद्धतीने केली काय सांगाल? ती माननीय सरपंच, लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली काल जी सभा बोलवलेली होती आणि त्या सभेला आम्ही सर्व 11च्या 11 सदस्य हजर होतो आणि 11च्या 11 सदस्य हजर असून 11च्या 11 सदस्यांनी, सरपंच यांनी सुचवलं की या ठिकाणी 2 उपसरपंच सदस्यांनी मागणी केली की आपणाला आपल्या गावामध्ये 2 उपसरपंचांची नेमणूक करायची, तर अधिकाऱ्यांनी ज्यांच्या नियमाप्रमाणे 1 केली आणि सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांनी बहुमताने पाठिंबा देऊन आपण आपल्या ठरावाने आपण दुसऱ्या उपसरपंचांची नेमणूक करत आहे, अशा पद्धतीने आम्ही दुसऱ्या उपसरपंचांची नेमणूक केलेली आहे। ज्याप्रमाणे राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे गावालाही 2 उपसरपंच असावेत अशी मागणी जारकरवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी केलेली आहे। या मागणीवर न थांबता जारकरवाडी ग्रामपंचायतीने व त्याच्या नवनियुक्त सदस्य मंडळाने जारकरवाडी ग्रामपंचायतीसाठी 2 उपसरपंचांची निवड केली असून त्याला मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।